मांस, कबूतर, कुत्री नकोत, माकडं हवीत. हिंदुस्थानात अजब गजब प्रकारची लोक राहतात. धर्म जात विसरून मिसळतात. काही मंडळींना हेवा वाटतो, लगेच फतवा काढला जातो. 15 ऑगस्टला मांस विक्री बंद. मांसाने भरलेले ट्रक टेम्पो आता यांच्या घरापुढे लावा. कोंबड्या, मांजरे, कुत्री पाळली जातात. यांना कबुतरे नकोत. मुंबईतील कबूतरखाना हा जगामध्ये प्रसिद्ध आहे. विमानांना कबुतरांचा धोका आहे. मग कावळे, पोपट, बगळे, वटवाघळे, घुबडे, गरुड, गिधाड यांचे करायचे काय? हिंदुस्थानची संख्या जवळपास 140 कोटी आहे. या 140 कोटी प्रकारच्या लोकांना हिंदुस्थान पोटात घेऊन सांभाळतो आहे. कधीच ब्र काढत नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात ते यालाच. मात्र यांना माकडं हवे आहेत. राजकारणी मंडळींनी वाट लावली. विधिमंडळ, संसदेत माकड चेष्टा करणारे भरावेत. आज रोजी सर्वच तालेवार मतलबाचे पाहत आहेत. मांस, कबूतर, कुत्री नाममात्र. मलिदा मिळाला की लगेच कोलांटी ठोकायची. बाप कमाईतून कोणीच देत नाही. मात्र लोक कमाईचे सर्वच हडपण्याचा, वरबडण्याचा प्रयत्न करतात. नंतर पचवितात सुद्धा. आस्थापने, जमिनी अदानीच्या घशात घातले. वाटले लोकांना नोकऱ्या देईल, पण या फंदात कोणी पडू नये, राहू नये. सरकारने हे सर्व जुगाड केले. त्याची चाडेगाठ अमेरिकेने सोडली. अदानी हा भयंकर माणूस आहे. सरकार पाडायला पैसे पुरवतो म्हणून अमेरिकेने बंदी घातली. असली माणसं माकडांसारखी उचापतखोर असतात. हिंदुस्थानात सध्या चाललंय ते भयंकरच आहे. रमीच्या डावासारखा निवडणूक आयोग मतदार घुसवतो आणि गायब करतो. हे सगळे माकडांसारखेच माकड चेष्टा करतायत. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.